नमस्कार. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमात आज आपण आहोत नाशिक जिल्ह्याच्या मालेगावमध्ये आणि आपल्यासोबत आहेत सिव्हिल इंजिनियर दिनेश जैन. नमस्कार, आपलं खूप खूप स्वागत आहे या बिल्ड आयकॉन उपक्रमात. सर, जाणून घ्यायला आवडेल आपल्याबद्दल, आपलं शिक्षण कोणतं होतं, कॉलेज कोणतं होतं, शाळा कुठली होती तुमची? मी ॲक्च्युली धुळे जिल्ह्यातून आहे. धुळे जिल्ह्यातून साक्री तालुक्यातला आहे मी, बळसाण या गावाचा. इथे माझं मामाचं गाव आहे. मी 4th स्टँडर्डपर्यंत म्युन्सिपल हायस्कूल म्हणून आहे त्याच्या स्कूलमध्ये शिकलो आहे. आफ्टर 10th मी इथे MCVC म्हणून बिल्डिंग मेंटेनन्सचा जो कोर्स असतो तिथे मी MCVC केलं. त्याच्यानंतर डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग मी चांदवडला केलं आणि BE सिव्हिल इंजिनिअरिंग मी परत चांदवडलाच केलं. खूप छान तुम्ही शिक्षण घेतलेलं आहे. सर, प्रत्येक गोष्टीची सुरुवात जी असते ती स्ट्रगलची असते. तर तुमचा सुरुवातीचा स्ट्रगल कसा होता? पहिला प्रोजेक्ट तुम्ही कसा मिळवलात? ॲक्च्युली मी 10वीपासूनच सिव्हिल या फील्डमध्ये आहे. मी 10वीनंतरच बिल्डिंग मेंटेनन्स घेतलं होतं. तर मी तेव्हापासूनच कॉलेज आणि साईट सुपरविजनचा जॉब दोघं करत होतो सोबत. तर तेव्हापासून 2008पासून मी जॉब करत आहे. आणि मी ज्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकलो आहे, जेव्हा डिप्लोमाला असताना मी त्या इंजिनिअरिंग कॉलेजवरती सुपरवायझर होतो आणि त्याच इंजिनिअरिंग कॉलेजचा मी स्टुडंट पण आहे. जे इंजिनिअरिंग कॉलेज मी बनवलं आहे, कदाचित भारतात हे पहिल्यांदा असं झालं असेल की जिथे मी सुपरविजन घेतलं आहे त्याच कॉलेजमध्ये मी एज्युकेशन पण घेतलं आहे. सर, ही खूप छान आठवण आहे तुमची की जिथे तुम्ही शिक्षण घेतलं त्याच इमारतीच्या बांधकामामध्ये तुमचं योगदान होतं, तुमचं श्रेय होतं. खूप छान, म्हणजे तुमचा हातभार लागला त्या इमारतीला. खूप छान. सर, जाणून घ्यायला आवडेल, आतापर्यंत तुम्ही किती प्रोजेक्ट्स हँडल केले? मी मोर दॅन 150+ केलेत. 150च्या वर तुम्ही प्रोजेक्ट हँडल केले. त्याच्यामध्ये रेसिडेन्शियल, कमर्शियल, हॉस्पिटल, स्कूल, कॉलेज हे सगळेच मी प्रोजेक्ट केलेले आहेत. वाह, खूप छान. सर, एखादा असा आयकॉनिक प्रोजेक्ट सांगू शकाल? आयकॉनिक म्हणजे जास्त लक्षात राहिलेला, जास्त आठवणीत राहिलेला. एक संजय छाजेड म्हणून होते, त्यांचा एक जो प्रोजेक्ट आहे तो म्हणजे अविस्मरणीय प्रोजेक्ट असा आहे जिथे दोघं साईडला घर होते आणि आम्ही एक्सकॅव्हेशन केलेलं होतं. तिथे सॉईल सेटलमेंट व्हायला लागलं. बाजूचे जे घर होते त्यांच्या फुटिंग्स एंड टू एंड असल्यामुळे ते ओपन झाल्या आणि बोथ बिल्डिंग्स ते सरकायला लागले होते. तर त्या केसमध्ये आम्ही ते फिलिंग करून त्याच्यानंतर तिथली जी सॉईल कपॅसिटी होती ती काहीतरी 5 to 7 न्यूटन पर स्क्वेअर mm होती. तर त्या केसमध्ये आम्ही कॅशिओ फुटिंग म्हणून एक प्रकार असतो, तो रेगिस्तानमध्ये यूज करतो आपण. जिथे पाईल फुटिंग होत नाही तिथे आपण हा यूज करतो. तर तिथे आपण हा प्रयोग केलेला आहे. सर, खूप छान तुम्ही सांगितलं तुमच्या प्रोजेक्टबद्दल. या तुमच्या सिव्हिल लाईनमध्ये शक्यतो जे कामगार असतात ते अनस्किल्ड कामगार जास्ती असतात. बरोबर. अप्रशिक्षित कामगार ज्यांना म्हणू आपण. तर त्यांच्याबरोबर तुम्ही काम करताना धोका निर्माण होऊ नये किंवा धोका टाळावा यासाठी काय काय काळजी घेता? आता आम्ही जे पण एजन्सीज किंवा कॉन्ट्रॅक्टरसोबत काम करतो, जसं काही RCC असेल, बांधकाम असेल, तर डे फर्स्टला आम्ही जेव्हा त्यांना सांगतो की आम्हाला कोणते काम कशा प्रकारचे पाहिजे आहे, आम्हाला क्वालिटीचे डिसिप्लिन आम्ही त्यांना इन्फॉर्म करतो. त्याच्यानंतर साईटवरचे जे पण सेफ्टी आहेत त्या आम्ही त्यांना इन्फॉर्म करत असतो की कामगाराला हेल्मेट, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना वेळोवेळी टोकत असतो. स्कॅफोल्डिंगचं काम असेल तर आमच्या साईट इंजिनियरला सांगून आम्ही 2-2दा ते स्कॅफोल्डिंग चेक करत असतो की प्रॉपर आहे की नाही आहे, हेल्मेट त्याने यूज केला आहे की नाही. हे जे सतत आम्ही त्या बाकीच्या गोष्टींचं प्रिकॉशन घेत असतो जेणेकरून काही घटना घडायला नको म्हणून. सर, नाण्याची दुसरी बाजू असं म्हणू शकतो आपण, ते म्हणजे बांधकामाचं साहित्य. तर ते निवडताना तुमचे निकष काय असतात की बाबा त्याचा दर्जा कसा पाहिजे, त्याची कॉस्ट कशी पाहिजे? आता आमचा जो ब्रँड आहे आनंद डेव्हलपर्स अँड कन्सल्टन्सी, आमची टॅगलाईन आहे क्वालिटी विथ ट्रस्ट. आम्ही किंमत तर बघतोच, पण त्याच्या आधी आम्ही त्या प्रोडक्टची क्वालिटी बघतो, त्याची ड्युरेबिलिटी बघतो, त्या प्रोडक्टमध्ये नेमकं काय आहे की जेणेकरून ते मार्केटमध्ये 2 पैसे का जास्त घेतो आहे, आम्ही त्या गोष्टीला कम्पेअर करून तो प्रोडक्ट यूज करतो. खूप छान. सर, या क्षेत्रामध्ये ना प्रशासनाची पण एक जबाबदारी असते किंवा त्यांचा पण सक्रिय सहभाग असतो. बरोबर. एखाद्या एरियाच्या, गावाच्या, शहराच्या डेव्हलपमेंटमध्ये. तर प्रशासनासाठी तुमचे काय विचार आहेत किंवा त्यांनी काय असे बदल केले पाहिजेत, काय सुधारणा केल्या पाहिजेत जेणेकरून सर्वांगीण विकास होईल आपल्या शहराचा, राज्याचा? वेळोवेळी मी PMO म्हणून एक वेबसाईट आहे आपले प्राईम मिनिस्टरांची, त्याच्यावरती मी
आणि आमचे गावातले आम्ही काही 2-3 मेंबर आहेत, आम्ही सतत त्यांना फीडबॅक देत असतो की गावात कुठेतरी कुठे उड्डाण पूल व्हायला पाहिजे, कुठे पूल व्हायला पाहिजे, कुठे सर्कल व्हायला पाहिजे, कुठे स्ट्रीट लाईटमध्ये आहेत तर ते शिफ्ट व्हायला पाहिजे, झाड जे काढली आहेत ते शिफ्ट कशी केली पाहिजे. याच्यासाठी आम्ही डायरेक्टली PMOच्या वेबसाईटला आम्ही महिन्यातून 2 ते 3 मेल करत असतो आणि आम्हाला त्याच्यातून बरेच काही फीडबॅक भेटले आहे. आता इथे पवेलियनच्या पुढेच तुम्ही जो सर्कल बघितला, हे आमच्या PMOच्या कंप्लेंटमुळेच तो शिफ्ट होतोय आज. सर खूप ही आमची मोठं achievement आहे. तुम्ही योगदान दिलं, म्हणजे Yes. तुम्ही प्रशासनापर्यंत पोहोचलात, तुम्ही तुमच्या अडचणी समस्या मांडल्यात आणि अर्थातच त्यांनी त्या समस्या दूर केल्या किंवा त्याच्यावर काहीतरी काम करून त्या पूर्ण केल्या. येस येस ही खूप छान, म्हणजे म्हणतो ना की विन विन सिच्युएशन Yes, झाली ही एका अर्थाने. येस सर आत्तापर्यंत तुम्ही 150हून अधिक प्रोजेक्ट्स केलेत, येस. तर त्याच्यामध्ये आयकॉन स्टीलचा वापर तुम्ही कुठल्या प्रोजेक्टवर केलेला आहे आत्तापर्यंत? आयकॉन स्टील जास्त करून मी माझ्या जेवढ्या पण सेल्फ बिल्डिंग आहेत तिथे मी वापर केलेला आहे. माझे रेसिडेन्शियल रो हाऊसेस वगैरे आणि बरेच काही बंगलोंना पण आहे. आता एक लिटिल एंजलचा एक मोठा स्कूलचा प्रोजेक्ट आहे, लगभग तो 4.5 एकरचा आहे, कॅम्पस आहे, तिथे पूर्ण आयकॉन स्टील जात आहे. आयकॉन स्टीलच्या गुणवत्तेबद्दल किंवा म्हणजे आपण ज्याला क्वालिटी म्हणू, त्याची ड्युरॅबिलिटी म्हणू आणि मार्केटमधली व्हॅल्यू आणि अवेलेबिलिटी याबद्दल तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे ओव्हरऑल? मार्केटमध्ये तर बऱ्याचशा कंपन्या आहेत, पण आयकॉन स्टीलचं जे आम्हाला सप्लाय वेळोवेळी मिळतो ॲज टू कम्पेअर रेट आणि क्वालिटी तर 100% परफेक्ट आहेच. त्याच्यासोबत त्यांचे रेट पण एक कॉम्पिटेटिव्ह रेट आहेत की जेणेकरून आम्हाला विचार करावा नाही लागत की कोणतं स्टील सिलेक्ट करायचं. त्याच्यामुळे आम्ही आयकॉन इझिली सिलेक्ट करतो. जाता आता एक शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न आपण म्हणूयात की तुम्ही तरुण इंजिनियर आहात, भरपूर प्रोजेक्ट्स तुम्ही केलेले आहेत, तुम्ही तुमच्या वेळोवेळी समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवता आणि त्याचं निरसन पण होतं, त्याच्यावर काम पण होतं आणि तुम्ही ओव्हरऑल सर्वांगीण विकासाचा कायम विचार करताय हे तुमच्या बोलण्यातून जाणवतं. तर याच अनुषंगाने जे नवीन तरुण आहेत या क्षेत्रात आलेले किंवा ज्यांना यायचं आहे या सिव्हिल लाईनमध्ये, तर त्यांच्यासाठी एक मित्र इंजिनियर म्हणून तुम्ही काय संदेश द्याल या प्लॅटफॉर्मवरून? मी तर म्हणेल की भविष्यात येणारे जेवढे पण इंजिनियर आहेत, आता कन्स्ट्रक्शनमध्ये नंबर ऑफ फील्ड वेगवेगळे आता स्पेशलायझेशन होत चालले. आता आमचे काही मित्र आहेत ते फक्त हॉस्पिटल बनवतात, काही फक्त स्कूल बनवतात, एक स्पेशलायझेशनकडे चाललं आहे. तर त्यांना ज्या पण फील्डमध्ये प्रॅक्टिस करायची आहे त्यांनी मास्टर की घेऊनच त्या फील्डमध्ये पुढे जायला पाहिजे असं मला वाटतं. त्याच्याने आपली व्हॅल्यू पण वाढते आणि एक मार्केटमध्ये आपल्याला ऑप्शन म्हणून नाही बघितलं जात. खूप छान. आणि तुमची जी एक टॅगलाईन म्हणू आपण किंवा तुमची एक म्हणतो ना की तुमची जी काही लाईन आहे काम करण्याची की बिल्ड युअर ट्रस्ट, तर त्या ट्रस्टवर सगळं म्हणतो ना की ट्रस्ट पे दुनिया कायम है. येस येस. तो खूप छान वाटतं तुमच्याशी बोलून. खूप छान विचार आहेत, पॉझिटिव्ह विचार आहेत तुमचे आणि विकासाच्या कामासाठी तुम्ही खूप योगदान दिलेलं आहे या गावासाठी, जिल्ह्यासाठी, शहरासाठी आणि त्याचा देशकार्यासाठी नक्कीच वापर झाला असेल आणि होत राहील. येस येस. बिल्ट आयकॉन या उपक्रमात आज तुम्ही आलात, अनेक अनेक धन्यवाद. आयकॉन स्टीलकडून तुम्हाला अनेक आयकॉनिक शुभेच्छा तुमच्या भविष्यातील Thank you. आयकॉनिक प्रोजेक्टसाठी. थँक्यू सो मच सर.